फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. को पावर्ड बाय संतूर, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. चला, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. या आठवड्याच्या शेवटाला आषाढी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विठूचा गजर सुरू आहे आणि वारकरी पायी वारीला निघालेले आहेत. पण जे घरी आहेत त्यांनी काही नाराज होण्याचं कारण नाही, कारण आपलं संपूर्ण आयुष्य हे भगवंतानी दिलेली एक वारीच आहे. बघा, बालपण म्हणजे वारीच्या प्रस्थानाचा पहिला निरागस उत्साह. तारुण्य म्हणजे आयुष्यातला दिवेघाट, जिथे स्वप्नांसाठी कष्टांची अवघड वाट चढावीच लागते. गृहस्थाश्रम म्हणजे वारकऱ्यांचं रिंगण, जिथे कुटुंबाचा हात धरून संसाराचा तोल सांभाळायचा असतो. आणि उतारवय शांत विसावा, जिथे जबाबदाऱ्यांच्या नंतर विठ्ठलाच्या दर्शनासारखं परमोच्च समाधान मिळतं किंवा ते मिळवावं लागतं. त्यामुळेच आजपासून संपूर्ण आठवडा आपल्या कार्यक्रमात आपण पांडुरंगाचं नाव घेऊया आणि आपल्या खवय्यगिरीची वारी अशीच सुरू ठेवूया. चला, मग या आठवड्याच्या पहिल्या वारकऱ्याला इथे आमंत्रित करूया. फार मनापासून मी विनंती करतो हर्षदाजी बोरकर यांना की त्यांनी या मंचावरती यावं. विठ्ठल विठ्ठल नमस्कार. वा 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 वा, याला म्हणतात वारीची सुरुवात. वारीला जाताना प्रत्येक माऊलीच्या हातामध्ये हे असतं, हो की नाही? आणि एक तुळशी वृंदावन. हे तुम्ही माझ्यासाठी आणलंय का? अर्थात. फारच छान. द्या हर्षदाजी, खूपच छान. हे हातात असलं की मग काय विश्वाची चिंता करण्याचं काही कारण नाही. जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा, पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला जरा इथे विराजमान करतो. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. कुठून आलाय तुम्ही? मी ठाण्याहून आली आहे. अरे वा, कोण कोण असतं घरी आपल्या? माझ्या घरी माझे सासरे असतात, माझे पती, माझा मुलगा, सून. अरे वा. आणि लेक आता माझी नुकतीच सासरी गेली, त्यामुळे लेकीच्या आठवणी घरात आहेत. वा वा वा. बर, आता या आठवड्याचा आपण एक आढावा जर घेतला तर या आठवड्याला आम्ही वारकरी, आपण जे म्हणतो ना की वारीला निघतात, तर त्या अर्थाने आम्ही हे सगळी खवय्यगिरी करणार आहोत. तुम्ही कधी वारीला गेलाय? मी दरवर्षी वारीला जाते. अरे वा. तो एकेका टप्प्याने चालतो. माऊली सुद्धा पालखीसह विश्रांती घेते. बरोबर. काही ठिकाणी रोज संध्याकाळी सगळे वारकरी मार्गाला नमस्कार करतात आणि विसावतात. बरोबर. आणि मग पुन्हा पहाटे चालायला सुरुवात करतात. की आम्हाला मनात आलं की आपण वारीला जायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, नुसतं टीव्हीवर बघतो, इतकं सुंदर दिसतं, आणि आपण काय घरीच म्हणजे हरिहरी सुद्धा करत नाही आहोत घरी. तर आपण जायला पाहिजे. आणि पुण्याला माऊली येते आणि 2 दिवस विसावा असतो माऊलीचा. पुन्हा आपल्या टप्प्यातलं आहे. आपण पुण्याला पोचायचं आणि त्या सगळ्या दिंडींबरोबर आपण पण पुण्याहून पुढचा जो टप्पा आहे तेवढा करायचा. मग आपण थांबायचं. सगळ्या दिंडी वारकरी थांबतात, आपण आपली गाडी करून आपलं आपलं परत ठाण्याला यायचं. पुढच्या वर्षी काय करायचं, आपण पुण्याहून सासवडला पोचतोय, पुढच्या वर्षी आपण सासवडला जाऊन थांबायचं. आणि वारी सुरू झाली पहाटे की आपण सासवडहून चालायला सुरुवात करायची. सासवड ते जेजुरी चाल. आपल्याला काय झेपतंय आणि घर संसार सांभाळून काय परवानगी मिळते, आणि तब्येत तर आहेच बाबा. हे सगळं सांभाळून आपल्याला जेवढं हरिनाम घेता येईल तेवढं घ्यायचं. पण पहिल्या वर्षी गेल्या वर्षी जे अनुभव होते, अद्भुत, अविस्मरणीय आणि अत्यंत शहाणे करणारे. आपण वेडे असतो, अनुभवांकडे नक्कीच जाऊया. पण मला प्रेक्षकांना, वारकऱ्यांना आणि भक्तांना हे सांगायचंय की परमेश्वरही तुमच्या जीवाची झीज करून वारी करा असं म्हणत नाही. तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून वारी करा असं म्हणत नाही. तुमच्या स्वतःला त्रास देऊन असं कुठलाच भगवंत मागत नाही. तुम्हाला जे तुमच्या तब्येतीला, कुटुंबाला, आर्थिक परिस्थितीला, शरीराला झेपतंय त्याचा सारासार विचार करून तुम्ही माझं नाव जरी घेतलं तरी वारी केल्यासारखं आहे. वारी शब्दाचे 3 अर्थ आहेत, माहिती आहेत का? एक म्हणजे आपण म्हणतो ना मंगळवारी भेटीन, गुरुवारी भेटीन, त्या अर्थी वारी. एक ही आपण जी आता बोलतोय आषाढीची वारी. आणि तिसरी आपण ऐकतो पण आपल्याला त्याचा कधी त्या अर्थाने आपण बघत नाही. वारी वारी जन्म मरणा ते वारी. जन्म मरणाला सुद्धा वारून देणारा, असा तरुण देणारा आहे. म्हणून आता तू म्हणलास तसंच की तो आपल्याला तुका म्हणे केली असे सोपी वाट. त्यामुळे आपल्याला प्रपंचातून त्याच्यापर्यंत पोचायला वाट सोपी केली आहे. आम्ही ही सोपी वाट टप्पावारीची निवडली. फारच छान, फार छान. तुमचे हे अनुभव समृद्ध करणारे आहेत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्याभरात आपण वारीला निघालेलो आहोत. खवय्यगिरीची वारी करूया, इकडे जाऊया, हो की नाही? याच्यासाठी मनापासून आभार. हर्षदाताई, स्वयंपाकघरात या. स्वयंपाकघरात स्वागत आहे. आपल्या खवय्यगिरीच्या वारीला सुरुवात करूया. कुठला पदार्थ निवडलाय? आज मी या महिन्यात थोडे उपवास असतात, वारकरी सुद्धा उपवास करतात, तेव्हा मी एक उपवासाचा पण सगळ्यांना चालेल
आणि पोटाला अजिबात जड होणार नाही असा एक हलका फुलका पदार्थ निवडलाय. बर. तो म्हणजे साबुदाण्याची ताकातली लापशी. साहित्य समोर आहे, आता आम्हाला ते काय काय आहे ते जरा विस्ताराने सांगा. दाण्याचं कूट आहे, हम्म, भिजवलेला साबुदाणा, हम्म, कोथिंबीर हम्म. आणि मिरची, आलं आणि जिऱ्याचं वाटण, ताक, तूप, साखर, जिरे आणि साधं मीठ. किती छान. अगदी घराघरात इझिली अवेलेबल असलेलं साहित्य आहे आणि प्रमाणात आहे सगळं. हो. कृतीकडे जाऊया त्याआधी मला सांगा, वारीमध्ये तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी देण्याचा प्रयत्न करता, हे नेमकं काय देणं आहे? म्हणजे आर्थिक मदत करता का, अन्नदान करता का, श्रमदान करता, नेमकी काय मदत करता? सलाईन देण्यापासून ते पायांना तेल लावणं वा वा. इथपर्यंत सगळ्या सेवा असतात. आता कदाचित आम्हाला जखमांना ड्रेसिंग नाही करता येणार, आम्ही एक्सपर्ट नर्स नाही आहोत, पण ते जे एक्सपर्ट नर्स आहेत त्यांना लागणारं सामान तयार ठेवणं, कापून ठेवणं असे आम्ही तयारी करू शकतो. औषधं सॉर्टिंग करणं आणि मग ही कामं करायला लागलो आणि मग अगदी म्हणजे सगळं पायाशी वाहून टाकावं असं की ज्याच्या त्याच्यात विठ्ठल पाहावा. आणि कोणी आजोबा आले ना, पाय दुखतायत लेकरा, तर त्यांचे पाय हातात घेऊन त्यांना तेल चोळून देण्यात जो आनंद मिळत होता संकर्षण, वा वा. अक्षरशः आपण विठ्ठलाचे पाय धरलेत, नकोच जायला पंढरपूरला, याच्यात जर मला विठ्ठल पाहता आला तर मी वारी केली. फारच सुरेख. कोण आजोबा कुठून आलेले, पण ते माझ्याकडे येतात, माझी सेवा रुजू होते त्या ठिकाणी. आणि मग कळलं की देता येण्यासारखं जर खरं काही असेल ना तर त्या वस्तू आणि पदार्थ नाहीयेत, श्रम द्यावी, सेवा आहे. सेवा द्यावी. मला हे फार छान वाटलं की तुम्ही वारीला जाता आणि तिथल्या पायी चालणाऱ्या वृद्धांना, गरजूंना त्यांचे पाय चेपून किंवा त्याला तेल लावून देऊन ती एक सेवेची वारी करता. बरोबर. आज आम्हालाही काय आहे, प्रत्येक वेळेला उद्दिष्टापर्यंत पोहोचता येतच अशातला काही भाग नाही. त्याचं निमित्त जरी होता आलं तरी वारी घडल्यासारखं आहे. खरंय. तर तसा आज आम्हाला पण एक आनंद असा आहे की ज्या हातांनी वारकऱ्यांच्या पायाला तेल लावलं, त्यांचे पाय चेपले, त्या हातची चव आम्हाला चाखायला मिळणार. ही एक आमची खवईगिरीची वारी. वा, वा, वा. त्याच्यामुळे असं हे सगळं आहे. चला मग आता हो. कृती काय करायची पहिल्यांदा? हो. आपल्याला एका पातेल्यात थोडंसं तूप गरम करून त्याच्यावर जिऱ्याची फोडणी करायची आहे. बर. गॅस लावून सुरू करूया मग. हो. वा. हे एक बरं असतं उपवासाचं, तूप खायला मिळतं. मला तूप खूप आवडतं. खाईन तर तुपाशी, नाही तर अगदीच उपाशी. उपवासाच्या दिवशी. हो. जिरे टाकले आपण, आता ते छान तडतडलेत. हा. गॅस बारीक करू, मला थोडं पाणी लागणार आहे. बर. पाणी घालायचं. हलके हलके पाणी घाला आणि ते उडतं. हां, घाला, भरपूर पाणी घाला. आपल्याला साबुदाणा त्यात शिजवून घ्यायचा आहे. बघा. हो, बस. पुरे का? हो. आता आपल्याला साबुदाणा ह्याच्यात, हा भिजवलेला साबुदाणा आहे, हा शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला.